गल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना हाती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी जोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. गेले काही आठवडे मी तुम्हाला महाराष्ट्राच्या अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा, भटक्या आणि विमुक्त जातीतल्या मुलांसाठी असलेल्या शाळा, अशा खूप छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या शाळा दाखवल्या. मला शाळांचं ना नेहमी गाण्यांसारखं वाटतं. म्हणजे आपल्या मातीत रुजलेली अशी लोकसंगीतावर आधारित खूप गाणी ऐकली पण वेडावून जातो. त्यानंतर मी भावगीत ऐकलं तर तेही मला आवडतं, शास्त्रीय संगीत तर आवडतंच, पाश्चिमात्य संगीतही आवडतं, कारण त्याच्यातलं गाणं महत्त्वाचं असतं. तसंच शाळेचा आत्मा, त्याच्यातलं शिक्षण, दिले जाणारे संस्कार हे महत्त्वाचे असतात. अशीच संस्कार देणारी, खूप मुलांना खूप प्रकारचे गुण देणारी एक शाळा डोंबिवलीमध्ये आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटीची चंद्रकांत पाटकर विद्यालय. त्या शाळेची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. प्रत्येकाचं स्वप्न असतं मोठं झाल्यावर मी पैसे मिळवणार, मग गाडी घेणार, मग अजून मोठी गाडी घेणार, मग सगळ्यांना गाडीतून फिरायला नेणार. तुम्ही किती मोठी गाडी घ्या, किती आलिशान गाडी घ्या, या गाडी इतकं रिलॅक्स तुम्हाला कधीच वाटणार नाही. आमचा एक छोटा मित्र जो माझ्याशी गप्पा मारणार आहे, या शाळेतलं फार मोठं रत्न येते, तो त्याच्या गाडीत बसलाय आणि त्याला खात्री आहे की ही गाडी कधी बंद पडली तरी आपल्याला कोणीही सहज उचलून कडेवर घेईल. ही गाडी त्याच्या हातातली आहे आणि याच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गाडी आहे, मला खात्री आहे. त्याचा गप्पा मारतोय या शाळेतलं रत्न श्रीरंग योगेश्वर भावे. कसे आहात तुम्ही? बरा आहे. तुला घरी काय म्हणतात? श्रीरंग नावाचं, माझे जे जे श्रीरंग नावाचे ओळखीचे आहेत ना त्यांना मी रंगा तरी म्हणतो, रंग्या तरी म्हणतो, नाहीतर श्री तरी म्हणतो, नाहीतर रंगोबा तरी म्हणतो. तुला काय म्हणतात सगळे? शानू. शानू? शानू आई म्हणते माझी आणि बाबा म्हणतात पिंगू. आई शानू म्हणते, बाबा पिंगू म्हणतात. तू कितवीत आहेस रे आता? अच्छे. आणि तू घरात जास्त दंगा करतोस का शाळेत? घरी खूप दंगा करतोस. काय काय करतोस रे? आरडाओरडा करतोस, माही बाबा म्हणतात की गप रे जरा, का नाही? असं नाही म्हणत. ओरडतात. कोण ओरडतो तुला सगळ्यात जास्त? बाबा आणि आई. हो, काय म्हणतात तुला? काय माहिती. कसे ओरडतात रे? असं नसतील ओरडत, मला नाही वाटत. हा काही दाखवतो असं. अरे मला आठवतच नाही. हा, मग असं म्हण. हे म्हणजे कार्टून मधले आई बाबा असतात ना, ते असे ओरडतो फक्त असं. आणि मग काय होणार आहेस तू मोठेपणी? गाडी बनवणार. कुठली गाडी बनवणार आहेस? अशी का मोठी? पण असं काच. आणि कोणाला घेऊन जाणार आहेस? आणि वरून ऊन बिन. उघडी ऊन बिन लागणार अशी? आणि कोणाला घेऊन जाशील गाडीतून फिरायला? आई बाबा, आजी आजोबा. किती दिवस. आणि तू गाडी चालवणार ना? आणि आई बाबांना, आजी आजोबांना बसवणार. आणि गाणं कुठलं आवडतं तुला? अगबाई डगबाई बस. अगबाई खलास, करेक्ट लाईनीवर चाललेला आहे तो. आणि पिक्चर कुठला बघितलंस तू? रावडी राठोड. आणि तुला देव कुठला आवडतो सगळ्यात? बाप्पा कुठला आवडतो? गणपती बाप्पा मोरया, मंगल मोती मोरया. आणि तुला दिवाळीतला फटाका कुठला आवडतो? तू वाजवतोस का घाबरतोस? खरं सांग. रंगू. नाही, मी घाबरतच नाही. असं करतोस? बरं, तू डोंबिवलीतच राहतोस ना? डोंबिवलीच्या बाहेर कधी गेलास तरी कुठल्या गावाला ट्रिपला? मुंबईला, पुण्याला, कोकणात?
नाही, मी दादरला गेलो. तिकडे माझी मावशी राहते. मग तिकडे काय काय बघितलंस तू दादरला? माझा एक भाऊ आहे तिकडे आहे दादरला. हो, व्हेरी गुड. तो छोटा आहे माझ्यापेक्षा. बेबी सिटिंग मध्ये जातो. का रे? मावशी जेव्हा ऑफिसला जाते ना तेव्हा याला सांभाळायला कोणी नसतं, म्हणून मावशी त्याला बेबी सिटिंग मध्ये पाठवते. मज्जा येते का त्याला? हा, तुला पण त्याच्या बेबी तिकडे सिटिंग मध्ये तुला घरीच मज्जा येते? मला घरीच मज्जा येते. हा, मला असं वाटतं की किती लहानपणापासून किती गोष्टी मनात रुजलेल्या असतात की का एखादी गोष्ट घडते. एखादा छोटा मुलगा बेबी सिटिंग मध्ये का जातो, त्याला मजा येत असेलही, पण मला तिथे जायचं नाही हेही पक्क कळत असतं. मला वाटतं नात्यांचं महत्व, माणसांचं महत्व इतकं लहानपणापासून कुठेतरी खोल रुजत असतं. आजूबाजूच्या लोकांची अगतिकता पण दिसत असते की का कोणाला एखादी गोष्ट करायला लागते, आणि इतक्या लहानपणापासून जे रुजतं तेच मोठेपणी आपण त्याला संस्कार म्हणतो. हो की नाही रे? हो म्हणलं. आता माझ्याबरोबर गोड गोड 2 जण आहेत. नाव आहे ऋत्विक आणि स्वरांगी. कसे आहात तुम्ही बाळांनो? मजेत आहात? स्वरांगी, तुम्हाला एक सांग की तुला शाळेतली सगळ्यात कुठली गोष्ट खूप आवडते का? अभ्यास. तुला काय आवडतं? मला सगळंच आवडतं. जे आपल्या शाळेत शिकवतात ते आपल्या भल्यासाठी शिकवतात, म्हणून मला सगळं आवडतं. आणि घरी सगळ्यात तुला कुठली आवडणारी गोष्ट आहे? सुट्टीच्या दिवशी तू काय करतेस घरी? खेळतो. तू काय करतेस? खेळते. हो, कोणाशी खेळतेस? माझ्या मैत्रिणींची. काय खेळ खेळतेस? जो आम्हाला खेळ आवडतो तो. हो, पण घरी तू आई बाबांशी खूप त्यांना हट्ट करतेस का त्यांच्याकडे? खरं सांग. हो, करते. कसला हट्ट करतेस? मला कॉम्प्युटर लावून द्या ना. आणि गेम खेळत बसतेस? हो. तुला असं काय वाटतं की जे आपल्या भारत देशाकडे आहे ते कोणाकडे नाही, असं आपल्या देशात काय असं वाटतं? ताजमहल. बार खाटकन उत्तर आलेलं आहे. खेळ कुठला आवडतो? मला खेळ सर्वात क्रिकेट आवडतो. आणि क्रिकेटर कुठला आवडतो? सचिन तेंडुलकर. व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. आई बाबांचं ऐकतोस सगळं? का रे? म्हणजे आई बाबा पण आपल्या भल्यासाठीच सांगतात ना. जर आपलं काय चुकलं ते काय बरोबर असतं ते सांगतात, म्हणून मी ऐकतो. पण तू तर मला तूच सांग ऋत्विक, खरं खरं की तू इतकं आता माझ्याशी असं जे शांतपणे बोलतोस तसाच आहेस खरंच? हो. हो, कधी दंगा नाही, काय नाही, मारामाऱ्या नाही? नाही. कधीच नाही? एकदा हाच तरी छान, एवढाच. ती बघ कशी असते बघ. जोरात ओरडतोस तू कधी घरी? कधी कधीच. कसा ओरडतोस? म्हणजे मला त्रास देऊ नका असं ओरडतोस? म्हणजे माझी जरा ओरडण्याची स्टाईल जरा छोटी आहे, पण वेगळी टाईप आहे. स्टाईल वेगळी, छोटी स्टाईल आहे म्हणजे कसा ओरडतो दाखव. हा बघ, कुठे बघितलंस रे? म्हणजे मला जेव्हापासून वाघ आवडायला लागला तेव्हापासून मला अशी असं करायला खूप आवडतं. आता मोठेपणी कोण होणार आहे आपल्याला सांगणार आहे स्वरांगी? कोण होणार आहे? डॉक्टर. आणि तू? सोल्जर. का रे? मला सोल्जर म्हणून देशाचं रक्षण करायचं म्हणून. कसली डॉक्टर होणार आहेस? लहान मुलांची, डोळ्याची? लहान मुलांची. लहान मुलांची डॉक्टर होणारी स्वरांगी अजून एक 15 वर्षानंतर एखादी भरतनाट्यम डान्सर झालेली दिसली आणि ऋत्विक देशपांडे आर्मीत जाणार ऋत्विक देशपांडे आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट होऊन अकाउंट्स येताना दिसला तरी अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नये. आणि मी घेणार नाही, कारण मला पण लहानपणी भेळवाला व्हायचं होतं. त्याच्यानंतर मला ट्रक ड्रायव्हरही व्हायचं होतं. मग डॉक्टर व्हायचं म्हणलं, मग डॉक्टर झालो आणि आता वेगळंच चाललंय. तसंच हेही काहीतरी वेगळं करतील मला खात्री आहे. पण हे वय स्वप्न बघायचं असतं, म्हणून झालं लहानपण म्हणतात. आता ऋग्वेद, तू कितवीत आहेस रे? ज्युनियर KGB. ज्युनियर KGB. आणि तू? डी डिव्हिजन. आणि तुला शाळेत सगळ्यात काय करायला मजा येते रे ऋग्वेद? अरे खेळायला मजा येते. हो. आणि तुला? खेळायला मजा येते. मस्त. मला सुद्धा ऍक्च्युली खेळायलाच मजा यायची. नंतर अभ्यास घुसला माझ्या आयुष्यामध्ये. आणि इकडे काय झालं तुला बाळा? अरे मी नाकात हात घालते ना. हात नाही, बोट घालत असशील ग. हात नाही जाणार अख्खा. अख्खा नाही, एकच बोट घालतेस? नथ लागलं? हा, बरोबर. बरोबर, हो ना? तुम्हाला कसं माहितीये? मग मी भविष्य सांगतो. भविष्य? हो. आता मी बोलत होते तेव्हा तुम्ही ऐकलं? नाही, मला माहिती. कसं?
इकडे बरोबर लागलं तुला. तू सांगितलंस की नाकात बोट घालते म्हणून. हो ना. मग आता नाही घालत ना. नाही. बंदच झालं. हा पूर्ण बंद. तू घालत नाहीस नाकात बोट. नाही अजिबात नाही. अजिबात नाही घालत. अजिबात नाही घालत. गुड बॉय का हा. आणि गुडगल आहे. हो. आणि मोठेपणी कोण होणार ऋग्वेद. विमान बनवणार. कुठलं विमान बनवणार आहेस. जेट एअर. जेट एअर. व्हेरी गुड. का ते गरुडाचं असतं ते पुष्पक. गरुडाचं बनवतो. हा मला असं वाटतं गरुडाचं बनवतो पुष्पक विमान. ते बनवशील का तू. मोठं झालं की तुम्हाला घेऊन जाईल मी. पुष्पक विमानातून. हो. अशा आधी काहीतरी चांगलं करायला लागेल. आमच्या बबलू पण ना एकदा मी त्याला हापलेलं तर ना असा नमस्कार केला. तुमचा बबलू म्हणजे कोण होता. आमचा तो वडापाववाला. त्याला तू घाबरवलंस. नाही ते मी त्याला हापलो. काय केलं. बबलू असं हापडलं. काहीतरी असं बोलते हापडलं. नीटच नाही बोलत. नीट येत नाही तो शब्द कुठला आहे ते. अरे ते नाही आता हसतात काय. बस सॉरी. आम्ही भाजी घेत होतो तेव्हा ना मी बबलूला हापडवलं. आई आणि मी होती आणि मावशी होती माझी. बबलू नावाचा खरंच वडेवाला आहे कोणी. आमचा वडापाववाला. असं काय करतात. मी तुम्हाला सांगते आधी आमच्या घरी चोरी झालेली. काय चोरी. कधी. आम्ही ऑफिसला गेलेलो तर सकाळ झालेली तर आम्ही घरी आलेलो तर आमच्या घरी दार उघडलेलं. तर कोणीतरी कडी उघडलेली आणि सगळे कपडे से बाहेर टाकलेले आणि एक बॅग तुटलेली. म्हणून आम्ही खालती गेलो पडत. तर बबलूला हापडवलं वरती. तर एक मोठी काठी घेऊन आला. तर पोलीस आले. नाही नीट नाही बोलली मला ऐकू दे. आम्ही लांब फिरत. अरे काय बोलते मला काय कळतच नाही. मला सुद्धा ऍक्च्युली. आजच्या या चर्चेनंतर मला एक लक्षात आलं की दोन भयंकर गोड मुलं आहेत आणि यांच्याशी मी कितीही तास बोलत राहू शकतो. आणि यांनी आज मला आणि मराठी भाषेला एक नवीन शब्द दिलेला आहे आर्याताईंनी. त्याचं नाव आहे हापडवणं. आणि एक मुलगा असा आहे जो पुष्पक विमान बनवणार आहे आणि तशी इच्छा आहे की मी त्याच्यात बसावं. त्याच्या आधी काहीतरी चांगलं कार्य करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा चांगलं कार्य मी आयुष्यात काही करू शकत नाही की मी लहान मुलांची मनापासून गप्पा मारतो याच्यापेक्षा त्यांचं म्हणून ऐकतो. मला असं वाटतं हे पुण्याचं काम असावं. वजनाने खूप हलका असणारा हा बॉल ना फुटबॉलचा आहे ना व्हॉलीबॉलचा ना टेनिसचा ना सॉफ्टबॉलचा. हा आहे क्रिकेटचा पण लेग क्रिकेटचा. लेग क्रिकेट म्हणजे ज्या खेळामध्ये क्रिकेटच्या बॅटच्या ऐवजी पाय वापरले जातात त्या खेळामध्ये या शाळेची मुलींची टीम खूप निपुण आहे. बघूया या शाळेतल्या मुली आणि शिक्षिका याच्यामध्ये लेग क्रिकेटमध्ये कोण जिंकते. मधली सुट्टीमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेला भाग म्हणजे मधली सुट्टीतल्या गोष्टी. आणि आता मी इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयातल्या इतक्या हुशार मुलांना एक छान गोष्ट सांगणार आहे. मला खात्री आहे की कुठल्याही वयातली किती हुशार मुलं असली कशी मुलं असली त्यांना गोष्ट ऐकायला आवडते. राईट. ठीक आहे. आता फक्त तुम्ही एकच काम करा की गोष्ट नीट ऐका कारण मी आज तुम्हाला संपूर्ण गोष्ट सांगणारच नाही. इतकी हुशार मुलं मला एकत्र दिसत आहेत. मी तुम्हाला अर्धीच गोष्ट सांगणार. एक गोष्ट तुम्ही पूर्ण करायची. एकदा एक राजा असतो. मस्त राज्य करत असतो. सुखी असतात सगळे. तो ठरवतो की आता आपलं कार्य करून संपलं आता आपण तीर्थयात्रेला जाऊन येऊया. एक वर्षभर सगळ्या चांगल्या चांगल्या तीर्थाला आपण भेट देऊन येऊया. चांगल्या चांगल्या देवळात जाऊन येऊया. पण तो म्हणतो आता एक वर्षाहून आल्यानंतर आपल्याला हे राज्य कोणाकडे तरी सोपवायचं आहे. 4 मुलं असतात. 4 राजपुत्र असतात. कोणाकडे राज्य सोपवायचं कसं ठरवायचं. तो बऱ्याच अशा मंत्र्यांशी प्रधानजींची सगळ्यांची चर्चा करतो आणि एक गोष्ट ठरवतो. 4ही मुलांना बोलवतो राजपुत्रांना आणि सांगतो की आता मी 1 वर्ष तीर्थयात्रेला चाललोय. तिकडनं आल्यानंतर मी निर्णय घेईन की याच्यानंतर राज्य कोणी चालवायचं. तोपर्यंत तुम्ही 4घं मिळून या राज्याकडे बघा
पण मी तुम्हाला एक काम सांगतो, ते कोण कसं करतंय बघूया. तुम्ही चौघांनी वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन राहायचंय आपल्या राज्याच्या, एकमेकांसमोर यायचं नाहीये. आणि मी चौघांनाही एक एक बी देणार आहे. ते बी पेरायचं आणि ते झाड कोण किती चांगल्या पद्धतीने त्याची मशागत करतंय, किती चांगल्या पद्धतीने ते फुलवतंय, त्याची निगा राखतंय, हे मी बघणार आणि त्याच्यानुसार ठरवणार की कोणाला मी माझा वारस ठरवीन या राज्याचा. चारही मुलं म्हणतात ओके, ठरलं. राजा सगळ्यांना आशीर्वाद देतो आणि तीर्थयात्रेला निघतो. 4 महिने जातात, 6 महिने जातात, हळूहळू करत वर्ष निघून जातो. तो सगळीकडे तीर्थक्षेत्राला भेटी देऊन, सगळ्या देवळात जाऊन, सगळ्या चांगल्या चांगल्या साधूंना भेटून परत येतो 1 वर्षाने. सगळ्यात मोठा मुलगा जिथे असतो तिथे तो पहिल्यांदा जातो. त्या मोठ्या मुलांनी छान झाड उगवलेलं असतं, त्याच्या भोवती त्यांनी छान सजावट केलेली असते, खूप गर्दी जमवलेली असते ते झाड बघायला. तो वडिलांना सांगतो, बघा मी किती छान झाड, त्या बीचं एक किती छान झाड उगवलंय आणि लोक बघायला जाईल, इतकं छान झाड मी तयार केलं की लोकांची गर्दी जमते हे झाड बघायला. राजा म्हणतो व्हेरी गुड, छान. तो म्हणतो पण बघ मी ना पुढचा राजा, कारण मी मोठा आहे, थांब, मी बाकीच्यांची झाड काय झालंय त्यांच्या बीचं हे बघितल्याशिवाय ठरवू शकत नाही. तो जातो 2ऱ्या नंबरच्या राजपुत्राच्या प्रदेशामध्ये. त्याने ते इतकं सुंदर झाड फुललेलं असतं, त्याला फुलं पण आलेली असतात वेगवेगळ्या रंगाची. तो म्हणतो असं झाड मी कधी बघितलंच नाही, त्या बीचा तू इतका चांगला वापर केलास. तो म्हणतो बघा, आणि ही फुलं बघायला म्हणून वेगवेगळ्या प्रदेशातून लोक येतात, बघा किती गर्दी जमली. राजा त्याला म्हणतो ठीक आहे मी निघतो. तो म्हणतो पण तुम्ही राज्य मला द्याल ना. तो म्हणतो मी नंतर सांगेन. 3ऱ्या राजपुत्राकडे जातो. तिथे बघतो तर फुलं असतात वेगवेगळ्या रंगाची, शिवाय मोठी मोठी फळं असतात, रसाळ फळं. तो म्हणतो हे कसं काय जमवलंस. तो म्हणतो की बघा किती गर्दी जमली फळं बघायला, इकडची फळं खायला लोक लांबून लांबून येतात, पक्षी जमतात. तो म्हणतो ठीक आहे. तो राजपुत्र परत म्हणतो पण मग मी इतकी फुलं आणि फळं याच्यापेक्षा चांगलं कोणाचं झाड होतं का. तो म्हणतो मी नंतर सांगतो, आता मी सगळ्यात छोटा जो राजपुत्र आहे त्याच्या प्रदेशात जातो. तो जातो, तर कुठे काही गर्दी नाही, काही माणसं नाही, तो त्याच्या डायरेक्ट त्याच्या महालात जातो. तो म्हणतो अरे कुठे आहे तुझं झाड. राजपुत्र खाली बसतो पायाशी. तो म्हणतो की पिताश्री मला नाही जमलं, काहीच नाही जमलं. तो म्हणतो म्हणजे मी नाही झाड उगवू शकलो, त्या बीपासून काही नाही करू शकलो. राजा म्हणतो ठीक आहे. तो 4ही राजपुत्रांना एकत्र बोलवतो. सगळ्या सभेमध्ये सगळे नागरिक, सगळे मंत्री, सेनापती, प्रधानजी सगळ्यांना बसवतो आणि म्हणतो आज मी माझा वारस जाहीर करणार आहे. सगळेजण बसलेले असतात. सगळ्यात थोरला असतो तो बसलेला असतो की आता आपण इतकं छान केलं. 2ऱ्या नंबरचा असतो, 3ऱ्या नंबरचा असतो आणि हा 4था तर हिरमुसलेला असतो की माझी मी अपेक्षाच पूर्ण केल्या नाहीत माझ्या वडिलांच्या. इतकं छोटंसं काम सांगितलं मी, माझ्याच्यानी झालं नाही 1 वर्षात. आणि राजा म्हणतो की माझ्या राज्याचा वारस असेल आपल्या देशातला सगळ्यात छोटा राजपुत्र, माझा सगळ्यात धाकटा मुलगा. सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटतं. तो धाकटा असतो तो तर एवढा शॉक मध्ये जातो. तो म्हणतो मी. तो म्हणतो तू माझा वारसदार. साहजिकच बाकीचे 3 जण विचारतात की का, तो का वारसदार. तोच प्रश्न मी तर तुम्हाला विचारणार आहे, काय असेल बरं की त्याला त्यांनी वारसदार केलं असेल, कोण सांगणार आहे. हा बोल. कारण त्या झाडाची बी शिजवलेली असतात, पण सगळेजण चिटिंग करून ते झाड विकत आणून लावतात आणि तो छोटा राजपुत्र असतो तो तसं नाही करत. तो कष्ट करतो पण ते बीचं झाड उगतच नाही. हिला दे. आता त्यांची झाडं उगवली त्या दोघांची, पण त्याची उगवली नाही. तर तो त्याची उगवली नसते, पण इतर जण काय करणार, इतर जण खोटं बोलू शकतात, पण त्यांनी तसं केलं नाही. तर त्याचं असं हे चांगलं इम्प्रेशन पडलं राजावर. त्याच्यासाठी त्यांनी त्याला राजा केलं. करेक्ट. अजून कोण बोलणार आहे. तो जे बोलतो छोटा राज्यपुत्र तो खरं बोलतो, कारण की त्याला लालच नसते, राज्य त्याला नको असतो. याच्या आपल्याला एकच कळतं की लालसेपोटी आपण काही करू नये. करेक्ट. म्हणजे थोडक्यात तात्पर्य काय की राजाने प्रामाणिकपणा तपासला. हो की नाही. अनेकदा असं होतं की आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मान्य करत नाही की मला येत नाही. त्याला हेच बघायचं होतं की कोण त्या अशाच बिया होत्या त्याच्यातून झाडं उगवणारच नाहीत, अशाच त्यांनी बिया दिलेल्या होत्या. पण बाकीच्या 3घांनी नाटक केलं. 4थ्यानी नाटक नाही केलं, त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं. आणि या गोष्टी मी तुमच्याशी काय ही गोष्ट सांगतोय तुम्हाला
कारण हे आपल्या आयुष्यात सगळ्यांच्या घडतं, अगदी शाळेपासून. म्हणजे आपण मान्य करत नाही की हे गणित मला येत नाही, आपण काय करतो तेवढ्यात तर आता तुम्ही मला सांगायचं की असे दोन्ही प्रसंग सांगा की तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला तर तुम्ही प्रामाणिकपणा नाही दाखवला, तुम्ही पहिल्या 3 राजपुत्रांसारखा वागलात. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले असतात. मला एकदा एक आन्सर येत नव्हतं म्हणून मी असं विचार करत होती आणि माझ्या मैत्रिणींनी बघितलं की मला हे येत नाहीये, तिने मला आन्सर सांगितलं पण मी ते लिहिलं नाही. काय सांगतेस? नाही लिहिलं. खरं? हो, काय नाही लिहिलंस ग? मला वाटलं हे बरोबर नाही, माझे मार्क्स नाही आहेत हे. एकदा टाळ्या वाजवायच्यासाठी. असं करणं फार अवघड असतं, मला नसतं जमलं कदाचित. बरोबर आहे ना? त्याला द्यायचं. एकदा आम्ही घरी असाच क्रिकेट खेळत होतो तर असा ट्रॉफीज वगैरे भरपूर लावून ठेवलेल्या आहेत. तर मी खेळता खेळता खिडकीला लागून बॉल ट्रॉफीला लागला, ती ट्रॉफी खाली पडली, ती तुटली. तर मी लगेच गमलवून ती चिकटून ठेवून दिली. आई आल्यानंतर ट्रॉफी पुसत होती, घरी पाहुणे येणार होते म्हणून. तर ते निघालं. आईने मला विचारलं काय झालं, म्हणाला मला नाही माहिती आहे काय झालं, हे निघालं ते मला काय माहित नाही. आई म्हणाली खरं खरं सांग. तर मी म्हणालो खरंच नाही माहिती. बरं म्हणाली. थोडे दिवस मला काही बोलली नाही आई मला. मग मला स्वतःला असं वाटलं, मी आईला सांगून टाकलं. आणि असंच अजून एकदा झालेलं. ट्रॉफी तेव्हा आईची फुटलेली, नंतर बाबांची फुटली. तर मग मी बाबांना सांगून टाकलं काय ट्रॉफी फोडतो रे एवढ्या? सर नाही, क्रिकेट खेळत होतो तेव्हा बॉल चुकून त्याला लागला. तर मग बाबांना मी खरं खरं सांगून टाकलं माझ्या हातून अशी ट्रॉफी फुटली आहे. तर बाबा म्हणाले बरं ठीक आहे. मग मला जरा बरं वाटलं. बोलायची सवय लागते ना, असं खरं बोलायची पण आपोआप सवय लागते हळूहळू. हो. हा, अजून कोण सांगणार आहे? एकदा माझ्या आणि माझ्या मित्राकडे सारखं पेन होतं, ते जरा महागाईतलं पेन होतं. माझं पेन माझ्या बॅगेच्या आत पडलं होतं, मला त्याचं पेन दिसलं, मी ते उचलून आत ठेवून दिलं. नंतर तो म्हणायला लागला माझं पेन हरवलं. म्हणलं अरे मला माहित नाही. तो म्हणाला तुझ्या बॅगेमध्ये चेक कर. मी बघितलं तर दोन्ही पेन होते. मी त्याला काहीच बोललो नाही तेव्हा. मी म्हटलं नाही एकच आहे, माझंच आहे. आणि मग तो गेला घरी. दुसऱ्या दिवशी मी त्याला सांगितलं की असं असं झालं होतं, ते पेन माझ्या वहीच्या आत अडकलं होतं, मला दिसला नाही, घरी गेल्यावर दिसल्यावर तुला मी आता देतोय. हा, अजून कोण सांगणार आहे? एकदा मी शाळेमध्ये माझं कॉम्पोजिशन इनकम्प्लीट होतं आणि मी रफ नोटबुक पण आणली नव्हती, त्याच्यात मी कॉम्पोजिशन लिहिलेलं. मग मी माझ्या दोन्ही फ्रेंड्सकडनं बुक घेतले आणि त्याच्यामधनं पॉईंट्स उतरवून घेतले आणि तसे थोडे थोडे पॉईंट्स कॉपी केले आणि मग बाकी त्यांना देऊन टाकलं. मग लिहून टीचरना दिलं. हो ना, मग तू काहीतरी करत त्या राजपुत्रांनी कसं झाड उगवलं होतं आपलं दाखवायला राजाला, तसं ते झाड लावून राजाला दाखवलं. शाळेतला राजा म्हणजे आपले टीचर. तर मला याचं काय मॉरल वाटतं माहितीये की प्लॅस्टिकचं झाड लावून ते सुंदर दाखवून खूप लोक जमवण्यापेक्षा कधीतरी आपलं प्रामाणिक झाड जर लागलं तरच त्याला फुलं येतील आणि तरच त्याला वास येईल. प्लॅस्टिकची फुलं कदाचित लांबून चांगली दिसतील, कदाचित त्याला टाळ्या मिळतील, पण जर सुगंध येईल आणि फळं खायला मिळतील ती प्रामाणिकपणाच्या झाडाचीच मिळतील. लक्षात ठेव. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. पाटकर विद्यालयातल्या या सगळ्या हुशार चुणचुणीत मुलांशी आपण गप्पा मारतोय, पण मला या छोट्या छोट्या मुलांशी गप्पा मारताना नेहमी वाटतं की त्यांचे चेहरे इतके शांत असतात, अनेकदा कोरे असतात आणि तरी हे बोलून इतकी धमाल उडवतात. तर मला असं वाटतं की अजिबात अंगविक्षेप न करता, कुठलेही विदूषके चाळे न करता, ज्या व्यक्तीने गेल्या काही वर्षामध्ये खूप छान विनोद निर्मिती करून आपल्याला खूप आनंद दिला, तो माझा मित्र भालचंद्र म्हणजे भाऊ कदम आज मधली सुट्टीमध्ये. हाय भाऊ. मधली सुट्टीमध्ये खूप आज वेगळा दिवस आहे, कारण मी कायम धमाल करताना बघितलंय स्टेजवर, पण अशी धमाल करणारी व्यक्ती शाळेमध्ये कशी असेल अशी मला आणि सगळ्या रसिकांना उत्सुकता असेल. तर तुझ्या शाळेतल्या दिवसांविषयी सांग. शाळेत म्हणजे मी आधी माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं ते म्युन्सिपल वाडा शाळा. तिकडे म्हणजे धमालच होती. शाळा अशी वाटतच नव्हती. मित्र, मग घर जवळ असल्यामुळे मधल्या सुट्टीत घरी येणं, लवकर तिथूनच बेल वाजायच्या, चला शाळेत. अशा प्रकारे आनंदी वातावरण त्यावेळेचं. आणि नंतर मी 8वी नंतर गेलो तो ज्ञानेश्वर विद्यालय वाडा
ती महाभयानक कडक शाळा. त्यामुळे कुठे इकडचं सगळं संपलं होतं सुख. नाही, असं वाटलं की म्युन्सिपालिटी शाळेत सगळ्यांचं असं की काय पोरं करतायत ते करू दे, आणि इथे म्हणजे फार जास्त लक्ष फार होतं. व्यवस्थित म्हणजे लाईनीत वर्गात जाणं, नंतर शिस्तीत परत बाहेर येणं, हे सगळं म्हटलं हे फार. तिथे घाबरून गेलो तो शांतच झालो मी. तर 7वी पर्यंत शांत नव्हतंच. नाही 7वी पर्यंत नव्हतो. मस्ती आणि मग अभ्यास म्हणजे माहितीच नव्हता. म्हणजे परीक्षेचं टेन्शन जे असतं ना ते नव्हतंच. त्यामुळे नंतर जे खरं आलं शिक्षण जे त्या शाळेत, त्यामुळे 1 मार्क 35 म्हणजे 34ला पण फेल. वाढवायचे नाही ते माहितीच नव्हतं ना. इथे डायरेक्ट बर्डन आलं. जो काय बदल झाला अचानक बुद्धीवर ताणच पडला तो. आणि मग ते संकट सुरूच झालं तसं, आणि त्याला चॅलेंज करत करत पुढे शिकलो. तिथली काय आठवण अशी एखादी खास लक्षात राहिलेली? तिकडे म्हणजे माझा एक मित्र होता शाळेत. त्याला एकदा विचारलं की काय रे आज लवकर कसं काय शाळेतून, म्हणजे आमची सकाळची तिथे दुपारची, किंवा तो काही दिवसांनी असं मला दिसला लवकर आलेला. तो म्हणजे लवकर कशी काय, तो आज टिळक ना. टिळक म्हणजे टिळक आहे ना. टिळक म्हणजे काय, नाही टिळक जयंती, त्यामुळे लवकर तुला. अरे म्हटलं असे मित्र वर्गात, म्हणजे अशी लोक मला धमाल यायची त्यांच्याबरोबर मस्ती करायला. म्हणजे हुशार मुलं होतीच, पण ती मस्ती नाही करायची जास्त, कारण त्यांचा अभ्यास. पण कुठेतरी एकांतात बसल्यावर विचार करायचो की असं मी का नाही आहे, असं मला का करता येत नाही, मग एकदा करवे असं. पण करतेवेळी कुठेतरी एका प्रश्नाचं उत्तर पाठ झालं का वाटायचं आपण हुशार झालो. म्हणजे त्याचा किस्सा एक, आमचे वर्ग शिक्षिका होत्या काळे मॅडम. तर 6 महिने झाले होते आणि सगळी मुलं, मी असा पाठच्या बेंचवर आपला गपचूप, म्हणजे मित्रा मी इकडे भंकस, आवाज तिकडे नाही गेला पाहिजे. मग त्या फिरल्या का इकडे भंकस, तो हसायचा, तो गपना आमचं सगळं असं चालायचं. तर एकाच्या पाठीमागे व्यवस्थित प्रश्न विचारला की जो काय माझा चेहरा असायचा की येतंय मला असंच. त्यांनाही वाटायचं की नाही ह्याला नको, त्या बाजूच्याला विचारूया. पण म्हणजे समजा मी तुमचे सर आहे म्हणजे समजा, आणि हा चला कोण सांगेल हा हे ठीक आहे, ऍक्टिंग चालू आहे. एखादी तिकडूनच सुरू झालं असेल, ते तिकडनंच सुरू झालं असणार नक्की. पण हे जे पंचेस असतात बोलताना किंवा आता स्क्रीनवर आपण कायम सगळेच आम्ही बघतो की ते काही सगळे लिहिलेलेच असतील असं नाही. ते एक्सप्रेशनचे खूप असतात, रिॲक्शनचे खूप पंचेस खूप आवडतात मला आणि सगळ्यांनाच. हे कुठेतरी शाळेत आठवतंय असं झालेलं? हो, एकदा म्हणजे तो इंग्रजीचे सर होते आणि त्यांनी स्पेलिंग विचारली होती, पाठ करून या. ती काय केली नव्हती. जे काय 2-3 केल्या होत्या, पण जी नाही केली तीच विचारली. त्यामुळे ते डस्टर होतं आणि घेतलं. नडे सर म्हणून होते आमचे, त्यांनी घेतलं आणि मग केली. असे ते जे काय सुरू झाले होते ना, तर मला काही लागत नव्हतं, म्हणजे मारतच नव्हते. त्यांच्या फक्त ऍक्शन सुरू व्हायच्या आणि मी आपलं फुल ते असं त्याच्यातच जो काय रिएक्शनचा क्या बात आहे, तर ते पण हसायला लागले की याला मारत नाही तरी हा उगाच काय. मला वाटतं पहिली दाद मिळाली ते सरांकडनं मिळाली. सरांकडे. हो. सगळ्यात नावडता कुठला विषय होता की हा विषय मला काढून टाका शाळेतून प्लीज? इंग्रजी खूप, म्हणजे काहीच ॲडवर्ब काय चाललंय यांचं, म्हणजे तिकडे तर धमाला द्यायची. म्हणजे एकदा मला इंग्रजी सरांनी 2-3 सेंटेन्सेस मधले एक प्रश्न असतो, उत्तर पाठ करून या. मी आपला एकच प्रश्न जो काय पाठ करून गेलो आणि तोच विचारला मला नेमका, आणि मी तो तुटक असं काहीतरी सांगितलं. सर म्हणे बघा कदम अभ्यास करायला लागला, तो काय खुश झालो होतो त्या दिवशी. मी एकदम जाम खुश झालो, पण त्याची भीती प्रचंड वाटायची. कळायचंच नाही पास्ट टेन्स काय, फ्युचर टेन्स काय, हे काय म्हणजे प्रेझेंट काय, कुठलं लावायचं कशाला, त्याच्यात म्हणजे त्या गोष्टीमुळे खूप भीती वाटायची. तुझं शाळेत काय स्वप्न होतं की आपण पुढे जाऊन हे करावं? नाही, मी माझ्या म्हणजे त्यावेळी नोकरी एक चांगली, जी आपण ऑफिसर असू अशी चांगल्या पगाराची, गाडी असेल आपल्याकडे, चांगलं घर असेल, असंच म्हणजे जे बघत आलेत घरचे, तेच स्वप्न होतं. पण ह्या क्षेत्राकडे येणं असं कधीच वाटलं नव्हतं. मला असं वाटतं की आपण म्हणजे स्वतःचे स्वप्न असतात, पण आपले शिक्षक जे दुसऱ्या बाजूने आपल्याकडे बघत असतात त्यांना आपण कसे दिसतो, तर आपण शिक्षिकांना बोलूया. त्यांना भाऊ कदम शाळेतला कसा आठवतोय आपण? नक्की. बोल.
नमस्कार भाई, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मला वाटतं भाऊ ओळख करून हो, देऊ. माझ्या वर्ग शिक्षिका माइनकर मॅडम, त्या सांगतीलच आता आमच्याविषयी. तुम्हाला काय आठवतं हे, कारण आता तुम्ही टीव्हीवर बघत असेल, तुम्हाला अभिमान वाटत असेल की आपला विद्यार्थी. खूप वाटतो अभिमान, कारण फुबाई फुवा प्रोग्रामच असा आहे की खेळवून ठेवतो माणसाला. तुम्हाला शाळेतला आठवतो मुलगा बघितलेला? नाही आठवत, पण मला जेव्हा सांगितलं की मी अमुक साली होतो, 83 साली होतो आणि माझ्या बाजूला हा बसायचा, उशिरा नेहमी यायचो आणि त्याच्यामुळे लेट व्हायचा आणि त्याच्यामुळे मी मार खायचो, ह्याच्यामुळे मी मार खायचो, असं जेव्हा सांगितलं तेव्हा मला थोडं थोडं आठवलं. आणि माझ्या बरोबरीच्या माझ्या मैत्रिणींना विचारलं, तुला आठवतो भाऊ कदम, भालचंद्र कदम? तर कोण भालचंद्र? 33 वर्ष शिकवतो, 33 वर्ष तू शिकवतेस, 34 वर्ष मला शाळेत झाली, एवढ्या बॅचेस हाताखालनं गेल्या, तर कसं भालचंद्र कदम कोण आठवेल? आत्ता गेलेले पहिल्याले 10वीचे वगैरे मुलं आठवतात, पण भालचंद्र कदम फुबाई फू मध्ये आल्यानंतर कळलं की नाही, म्हणून तो आपल्या शाळेत होता तो म्हणतोय आणि आता सगळं आता म्हणतोय होता आता एक लिंक लागायला लागली हळूहळू आणि म्हणून ते आता असं किती वाटतं लपायचाच की- पाहिजे. तू पुढच्याच्या मागे बघितलं, वर्ग शिक्षिका म्हणतात की मला आठवत नाही हा माझ्या वर्गात होता की. पण आता मात्र खूप सगळीकडे जेव्हा मला कळलं की तो आपला विद्यार्थी आहे, तेव्हा मी अख्ख्या शाळेला सांगितलंय की तो आपल्या शाळेचा विद्यार्थी क्या आहे. बात. आणि सगळ्या 8वी 9वीच्या छोट्या मुलांना घरोघरी जाऊन सांगितलंय की भाऊ कदम आपल्या शाळेचा मुलगा आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना एक खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे ही, की शाळेमध्ये खूप लाजाळू, पुढच्या मुलाच्या मागे घाबरून लपणारा मुलगा पुढे जाऊन खूप मोठं काम करू शकतो. तेव्हा तुम्ही घाबरू नका. तुम्ही जरी आता लाजाळू असाल, तुम्ही पुढे भाऊ कदम होऊ शकता. हे आता बाईंच्या बोलण्यावरनं मला कळलंय. पण एक नक्की की कदाचित बाईंना आठवणं अवघड आहे, कारण तो खरंच मागे लपून असायचाच. पण मित्रांच्या नक्की काहीतरी आठवणी असतीलच, कारण मित्रांबरोबर तू पुरेशी बंकस केली असेल मला खात्री. तर आपण मित्रांना बोलूया. भाऊचे मित्र इथे आलेले आहेत, पण भाऊ फक्त मित्र मैत्रिणी नाही, त्याला काय अर्थ आहे? नाही, नाव भाऊच ना तेव्हा. आणि शाळेपासून होतं? हो, शाळेत लहान होतो, हो का? भाऊच बोलायचे. सगळ्या मुली पण भाऊ म्हणायच्या? हो, त्यामुळे ते अरे अरे अरे, हे बरोबर आहे. मग मी समजू शकतो. मग आपण मित्रांची ओळख करून देतो. हा माझा मित्र शाळेपासून प्रसन्न लिंगायत, सोमा कांबळे, आणि हा संजय डोंबरे, हा कॉलनीतला. वा, काय आता सगळेच ओळखतात भाऊला. पण शाळेमध्ये असताना काय मुलांच्या मनात काय असायचं की हा मुलगा फार शांत? मॅथ्सचा आमचा पिरियड चालू होता आणि ते शिक्षकांची एक सवय होती की गणित आम्हाला म्हणजे पहिलं थोडं समजावून सांगायचे 15-20 मिनिटं पहिला धडा असला की, आणि नंतर ते एका दुसरं असं आम्हाला गणित घालायचे आणि प्रत्येकाच्या बेंचवर स्वतः जायचे फिजिकली आणि चेक करायचे. आणि भाऊ, मी भाले म्हणतो त्याला, तो माझ्या बाजूलाच बसलेला असायचा. तर तो कसं करायचा, घाबरायच होतो, तसं काही यायचं नाही आणि तो सगळं बघत बसायचा. आणि ते सर त्याचं लक्ष असं कोण दुसऱ्याचं मधलं बघतंय किंवा काय करायचं. आणि त्यावेळी ते जे मजा चालू व्हायची ते भाले आपल्याला सांगेल काय ते. आणि सर असे बाजूला उभे राहायचे आणि तीच ऍक्टिंग आपली जरा आठवायची. विचारच करते तसं काय ते सोडवायचं आणि नंतर येऊन बोलायचे हलतंय का काही. हे माझे भंकास करायचे आणि यांच्यामुळे मी मार खायचो. हा पकडला जायचा एक्सप्रेशन सतत मला विचार, मी आपला तयार, मला येतंय, आणि याला पकडायचे नाही आलं की काय आहे, हा खाल्ल्यानंतर मला विचारलं जायचं. मी ऑब्विसली एकांकिका वगैरे करायचंच भाऊ. आम्ही लेप्रोसी हॉस्पिटलमध्ये त्यांचे शो करायचे, म्हणजे नाटकं, एकांकिका, डान्स. भाऊ आमच्या पुढेच असायचे. आणि कुठलं गाणं आठवतं तेव्हा? कायम असं भाऊच्या तोंडात असायचं. भाऊचं कॉलेजमध्ये एक चांगलं गाणं झालेलं, ते भाऊ छान गाणं गातो, क्लास गाणं आहे. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी. रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे, परंतु रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे, परंतु वस्तीतून दिव्यांच्या अंधार पाहिला मी. वस्तीतून दिव्यांच्या अंधार पाहिला मी. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी. क्या बात आहे. पण या निमित्ताने मधली सुट्टीतला माझा फार आवडता प्रश्न आहे की जर आमची मधली सुट्टीतली जादूची कांडी आपण वापरली आणि एक दिवस परत मिळाला
तर कुठला दिवस मागशील जसा तसा जगण्यासाठी? मी शिक्षक दिन असतो ना, शिक्षक दिन तो मागून घेईन. आणि त्यावेळी मला ते सगळं करता येईल की जे मी त्यावेळी करू शकलो नाही. आणि मधली सुट्टीतला शेवटचा प्रश्न म्हणजे आपल्याला शाळेच्या अख्ख्या काळामधलं असा एखादा प्रसंग असतो, असा एखादा माणूस असतो ज्याला त्या काळामध्ये आपलं थँक्यू म्हणायचं राहून जातं किंवा सॉरी म्हणायचं तरी राहून जातं. तर आज हा क्षण आहे की जेव्हा कोणाचे आभार मानायचे असतील त्या दिवसांसाठी किंवा सॉरी म्हणायचं असेल. मी आमचे प्राचार्य जे होते शाळेचे, आपटे मॅडम, ज्ञानेश्वर विद्यालयाचे, त्यांचे आभार यासाठी की 10वीचं जेव्हा शिबिर असायचं आणि एकतर भीती असायची की मला असा शाळेत आवडायचं नाही जास्त आणि मी घरी अभ्यास करत होतो 2 महिने जे आम्हाला दिले जातात शिबिरासाठी. शाळेत येऊन शिबिर करा, तिकडे क्लास घेतले जातात एक्स्ट्रा. तर मी घरी होतो आणि मग एकदा मॅडमनी एक लिस्ट काढली की ह्या मुलांना बोलवा शाळेत अभ्यासासाठी, कारण यांचा वीक आहे प्रोग्रेस. तर मग त्यांनी मग पिऊन पाठवून आम्हाला बोलवलं. त्यात मी होतो, आता जो अजून एक मित्र आहे तो आता CBL आहे, ते म्हणजे आता चांगल्या ठिकाणी आहेत जे कोण होते बोलवलेले. हां, तर ते जर नसतं गेलो आम्ही तर रिझल्ट आमच्या शाळेचा नक्की 99% दरवर्षी लागायचा शाळेचा 10वीचा, तो आमच्यामुळे गेला असता. ते जर झालं नसतं तर मी 10वी नसतं झालं, ना कॉलेज नाही हे आता दिसतंय तेही दिसलं नसतं. क्या बात आहे. मला असं वाटतं की मधली सुट्टीमध्ये आपण खूप जास्त आनंदाने जे बघतो ते म्हणजे निरागसता लहान मुलांच्या चेहऱ्यावर, आणि खूप लोकांचा फीडबॅक येतो की किती इनोसन्स असतो, पण तो इनोसन्स टिकवून फार कमी लोक ठेवतात. मला असं वाटतं की हा आमचा मित्र असा आहे की ज्यांनी इनोसन्स खूप छान टिकवून ठेवलाय. तर तो असाच या इनोसन्सनी आम्हाला हसवत राहा खूप, आणि स्वतः इतकाच इनोसंट राहा. थँक्यू व्हेरी मच. मोठी माणसं जेव्हा देवापुढे हात जोडतात तेव्हा जास्तीत जास्त मागूनही आपल्या परिघाच्या पलीकडे काही मागूच शकत नाही, कारण मला असं वाटतं त्यांची कल्पनाशक्ती एका मर्यादेपलीकडे जाऊच शकत नाही. लहान मुलं मात्र त्यांच्या कल्पनेचा वारू जेव्हा सोडून देतात तेव्हा कुठलंही अवकाश त्यांना कमीच पडतं. बघूया या शाळेतल्या मुलांची कल्पनाशक्ती कुठपर्यंत जाते या जादूच्या कांडी बरोबर. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी माझ्या आवडत्या चिंटूला रिअल लाईफ मध्ये आणेन, म्हणजेच आपल्या जगात आणेन आणि माझ्या आवडत्या निर्जीवांना मी सजीव करेन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी डोंबिवलीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकीन. जरी मला जादूची कांडी भेटली तरी मी शिवाजी महाराजला परत जिवंत करीन. आता माझ्या हातात जादूची काठी मिळाली तर मी मोठा होईल आणि आईला सांगेल आता तू कामाला नको जाऊ, आता मी कमाल. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी माझ्या बालवर्गात परत जाईन आणि माझ्या फेवरेट टीचर्सना परत भेटीन. चंद्रकांत पाटकर विद्यालयातल्या खूप गुणी हुशार मुलांशी मी आता गप्पा मारणार आहे. अनेक क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी विद्यार्थिनी या शाळेमध्ये आहेत, त्यामुळे आजच्या गप्पा खूप वेगळ्या वळणावर जातील मला खात्री आहे. पण आज फार एक वेगळा विषय माझ्या मनामध्ये जो मी तुमच्याशी बोलणार आहे, कारण मला स्वतःच्या लहानपणाबाबत किंवा आजही मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये खूप प्रश्न येत असतात, खूप उत्सुकता असतात, पण त्या आपण कधी बोलून दाखवत. आपल्याला भीती तरी वाटते, आपल्याला संकोच तरी वाटतो, की आपल्याला वाटतं की आपल्याला बावळट म्हणते हा प्रश्न विचारला तर, त्यामुळे आपण ते विचारतच नाही. तुम्हाला असं वाटतं का की इन जनरल लहान मुलांच्या मनातल्या शंका त्यांना विचारता येत नाहीत, असं तुम्हाला वाटतं का? आणि असं असेल तर तुमच्या मनात अशा कुठल्या शंका आल्यात? आपण आता रोज म्हणजे जवळपास पाऊलपेक्षा जास्त मुंबई ट्रेनने प्रवास करते, तर त्याच्यात लेडीज डबा असतो, जेंट्सचा डबा असतो. लेडीज डब्यांमध्ये जेंट्सनं चढायला अलाउड नाही, मग जेंट्स डब्यामध्ये लेडीज कशा येऊ शकतात? हुशार प्रश्न आहे अतिशय. आता ही उत्सुकता याला वाटते की यांनी आतापर्यंत कधीच कोणाला विचारली नव्हती, आज चांगली गोष्ट विचारली. संबंधितांनी याच्यावर विचार करावा की शाळेतल्या मुलांनाही शंका वाटते, कारण तो 10वीत असल्यामुळे त्याला आता चढून देणार नाही कोणी. बरोबर लेडीज डब्यात, बरोबर आहे की नाही? अजून काय मनातल्या उत्सुकता अशा आहेत की हा मला प्रश्न पडला होता आणि हा मी कोणालाच विचारला नाही? मी एकदा माझ्या काकाकडे गेलेले, तिकडे देवी बसलेली, तर आणि मी ब्लॅक टॉप आणि ब्लॅक जीन्स घालून गेलेले. तर मग माझ्या काकाने ना मला घरातच येऊ दिलं नाही, म्हणला की देवी बसलीये, देवीला काळा रंग चालत नाही. तर असं का? कारण की देवीचे केस पण काळे असतात, असं नसायला पाहिजे. आपल्या इंडियाच्या वेस्ट कोस्टवर भरपूर थोरियम पॉवर पडली, म्हणजे आपण त्याचा उपयोग करून भरपूर इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. कसली पॉवर? थोरियम पासून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. मात्र अमेरिकेच्या प्रेशरमुळे आपण ते करत नाही. ते का? तू स्वतःच एक किती थोरियम आहे हा बघ.
याला काय काय माहिती आहे. आपल्या टीव्हीवर बघणाऱ्या अर्ध्या लोकांना माहितीच नसेल की हे म्हणजे काय काय कसल्या थोरियम विषयी बोलतोय, अमेरिकेने कसला दबाव आणलाय. तुमच्याकडे किती लोकांना माहिती होतं? याला थोडंसंच माहिती होतं, त्यामुळे त्यांनी एवढाच हातवर गेला. मला अजिबात माहिती नव्हतं असं काही अमेरिका दबाव विभाव आणते. अजून काय? काही लोक काही बाबा वगैरे त्यांच्याकडे जातात. तर मी माझ्या मैत्रिणीकडे बघितलं, परीक्षेच्या आधी जाताना तिची आई तिला म्हणते की तू असं म्हणजे काहीतरी ते कुंकू वगैरे लावून जा. तर त्याच्याने पेपरवरती काय फरक पडतो ते माहित नाही. हा खूप चांगला मुद्दा आहे, याच्यावर आपण जरा चर्चा करू शकतो. तुम्हाला असं वाटतं का की यश जसं जसं मिळत जातं, तुम्ही स्वतःच्या पालकांमध्ये, नातेवाईक, ओळखीचे, तर असं होतं का की जसं जसं यश मिळत जातं तसं तसं आपण अंधश्रद्धाळू होत जातो की आता जर मिळालं यश ना तर बाबा हे म्हणतात तर करा नमस्कार व्हा, असं वाटतं तुम्हाला? आता आपण मला वाटतं की जी स्पोर्ट्समध्ये जी ऑलरेडी मधली सुट्टीमध्ये येऊन गेली आहे, बालेवाडीमध्ये आपण जो एपिसोड केला होता जिम्नॅस्टिकचा, श्रावणी राऊत, तिच्यापासून सुरुवात करूया की तू एवढ्या मोठ्या लेवलला जिम्नॅस्टिकमध्ये सहभागी झालेलीस. तुला असं वाटतं? हो, कारण कधी कधी होतं, कारण आई बोलते की तेवढी चांगली खेळली आहेस तर कोणाची नजर लागेल, त्यामुळे पायात दोरा बांधून जाताना देवाच्या पाया पड. त्यामुळे असं वाटतं की थोडं थोडं आपण अंधश्रद्धाळू होतो आपण. पण मला असं वाटतं ना की कुठेतरी मागे एकदा मी गोष्ट पण या विषयावर सांगितली होती की आपण दुसऱ्याला मिळणाऱ्या गोष्टीविषयी जास्त विचार करतो स्वतःला मिळवण्यापेक्षा, असं तुम्हाला वाटतं? हो. मला एकूण सांगा की इकडे तर सॉफ्टबॉल खेळणारी पण मंडळी, ही जिम्नॅस्टिक मधली पण आहे. तुमच्या शाळेत असं काय वैशिष्ट्य की त्याच्यामुळे सगळ्याच खेळात तुमची शाळा इतकी अग्रगण्य आहे? आमच्या शाळेत जी पाटील सर आहेत, आमचे जे सर आहेत, त्यांनी मेहनत घेतली त्यामुळे, आणि ज्या आमच्या प्रिन्सिपल मॅम आहेत त्यांनी आम्हाला खूप एनकरेज केलं त्यासाठी, आणि त्यांनी एक आम्हाला आशा दाखवली की तुम्हाला पुढे जाऊन स्कोप आहे. त्यामुळे आता आमच्या शाळेतले इंटरनॅशनल, नॅशनल लेवलवर प्लेयर्स खेळतात. एका कुठल्या तरी गोष्टी, तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न विचारतो की एका कुठल्या तरी गोष्टीत आपण जर नैपुण्य मिळवलं की नॅशनल्स खेळलो, इंटरनॅशनल लेवलला जिम्नॅस्टिकला गेलो किंवा चेस खेळलं, तर आपला अभ्यास पण चांगला होतो जर तिकडे सक्सेसफुल झालो होतो, असं वाटतं? हो, तिथे म्हणजे त्याच्यामुळे मेडिटेशन, कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्याच्यामुळे. मला असं वाटतं की यश मिळवायची पण एक सवय लागते आपल्या मनाला, आणि मग आपण सगळीकडे यश मिळवायला लागतो. अजून काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज इथे, एक पक्षी निरीक्षक बसायचं याची पण मी बोलतो. तुला कुठल्या क्षणाला असं वाटलं रे की आपण भरपूर पक्षी बघा? कारण हे फार सुंदर लक्षण आहे मला असं वाटतं मनाचं, की चांगलं बघत राहावं असं वाटतं. हे कधी आणि का वाटलं असं? सर, दरवेळी असंच वाटतं, आणि त्याच्यातून सतत आनंद मिळतच असतो, कारण त्यांच्यात एक वेगळी ब्युटी असते. कारण आम्हाला जनरली कसं चिमणी, कावळा, कबूतर, सर याच्यावर मोर, बरोबर की नाही, बगळा बिगळा, म्हणजे अगदी खूपच वाटलं तर बदक, या पलीकडे आपल्याला काहीच माहिती नसतं. सर, डोंबिवलीत जवळपास 250 पक्षी दिसतात टोटल. मुंबईत तर भरपूर दिसतात, डोंबिवलीत 250 पक्षी दिसतात आपल्याकडे. काय सांगतोस? हो, वेगवेगळ्या स्पॉट्सवर वेगवेगळे पक्षी, बरेचसे मायग्रंट्स आपल्याकडे येतात, बरेचसे आजकाल भरपूर पक्षी आपल्याकडे दिसत आहेत. तुला हे सगळं बघताना एखादा सगळ्यात सुंदर क्षण कुठला होता आतापर्यंत की तुला अनपेक्षित एखादा पक्षी दिसला? सर, भरपूरदा एका पक्षाचा खूप माग केला, म्हणजे दिसतच नव्हता तो. बऱ्याचदा कॅमोफ्लॉज व्हायचा, म्हणजे आमच्या समोर असून आम्हाला दिसत नव्हता. त्याचा आवाज ऐकायचो आम्ही, त्याच्या मागे जायचो, पण तो परत उडून जायचा किंवा दिसेनासाच व्हायचा. तर आता पेंटेड फ्रँकोलिन म्हणून भोपरला एक पक्षी दिसत होता सध्या, तर त्याचा खूप पाठलाग केला आम्ही. एवढ्या कमरेवर पाणीतून वगैरे चालत वगैरे त्याच्या मागे मागे गेलो होतो, आणि शेवटपर्यंत तो दिसतच नव्हता. शेवटी आम्ही ठरवलं त्याच्या अंगावर धावून जायचं. शेवटी त्याच्यात धावलो, जस्ट एक ग्लान्स मिळाला त्याला. त्यावेळी खरं खूप बरं वाटलं की एवढा माग केला आपण, त्याचा काहीतरी आपल्याला हे मिळाला. क्या बात आहे. इतकी विविध उपक्रम करणारी इतकी हुशार मुलं समोर बघूनच खूप छान वाटतं. आणि मला मुळात आपले लोक म्हणतात की कशी पुढच्या पिढीचं कसं होणार वगैरे, मला मुळीच वाटत नाही. पुढची पिढी सॉलिड आहे, इतक्या ऍक्टिव्हिटीज करणारी, खूप मोठं काम पुढची पिढी करणारे मला खात्री आहे. आणि या सगळ्यांना जसं याला पक्षाचा आवाज ऐकू यायला लागला आणि नंतर तो पक्षी दिसला, तसं या सगळ्यांना त्या यशाचा आवाज दुरून ऐकू येतोय. काही वर्षातच सगळ्यांना खूप मोठं यश मिळेल मला खात्री. मला आठवते आमच्या शाळेत ना दिवाळीचा पण गृहपाठ असायचा, आजही असतो म्हणे. तर मला कळत नाही की दिवाळीच्या सुट्टीत किल्ला करायचा, फराळ खायचा, फटाके उडवायचे, गावाला जायचं का अभ्यास करत बसायचा, पण आम्ही करायचो. आणि आजही तुम्ही करता मला माहिती आहे. तो होमवर्क आता झाला असेल, आता आमचा होमवर्क. माझी दिवाळी कशी गेली, काय काय मजा केली मी दिवाळीत, आम्हाला लिहून पाठवा. तोच आहे या वेळचा होमवर्क. पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com,
zmarathi@znetwork.com. रागुनी मैना मी तू ना पावना थंडी बाजी आहे मना गोदड जाना थंडी बाजी आहे मना गोदड जाना हे इरपिरी सारी मना गुलाबी लेना इरपिरी सारी मना गुलाबी लेना प्रेम करले माझ्या